नमस्कार. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्षण भावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जळी टाकावी तयावरून या काया कुरवंडून. आणि पहावे नितांत सुंदर तेजो मिळते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी भावे मग तद्रूप. ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरूला तोष, वरदास्त मस्तकी ठेवणी देई मज आदेश. ओम नमोजी गणनायका सकल सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाक शून्यास वदवावे कृपा कटाक्ष करून. माऊलींनी आपल्या स्वतःकडे इतका लहानपण घेतलेलं आहे की माऊली आपल्याला श्रोत्याला मोठं करतात. माऊली म्हणतात श्रोते माझी माय माऊली आहे. नुसतं एवढंच ते तर म्हणतात की मी खरं म्हणजे एवढं गीता तत्त्वज्ञान तुम्हाला सांगायचं ठरवलं आहे, पण ते माझ्याच्याआधी होईल असल्याचा भाग नाही आहे, म्हणजे माझी ती क्षमता नाही आहे असं स्वतः म्हणतात. पण तरी पण मी करणार आहे, कारण तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे की माझं जे काही न्यून राहील ते तुम्ही पूर्ण कराल. मी उगाच काहीतरी जास्त सांगेन तर ते तुम्ही काढून टाकाल. असं तुम्हा आम्हाला माऊलींनी मोठं केलं आहे आणि स्वतःकडे कमी पण घेतलं आहे. आपण गेले 4 शुक्रवार प्रस्तावना पाहतो आहे. आज प्रस्तावना संपूर्ण आपण पहिल्या श्लोकाकडे पण वळणार आहोत. शेवटचे जे 4 श्लोक माऊलींनी उभे केले आहेत त्याच्यात आपल्या लक्षात येईल की 3 प्रकारचे संवाद आता इथून पुढे आपल्याला सारखे सारखे ऐकायचे आहेत. मध्ये मध्ये निवृत्तीज्ञान ज्ञानेश्वर हा संवाद आहे, म्हणजे माऊली आपल्या सद्गुरूंशी बोलतात तो पण. गीतेमधला कृष्ण अर्जुन संवाद आहे तोही तो आपल्याला सांगणारच आहे. त्यात पुन्हा आता सुरुवात जी होणार आहे गीतेला त्याच्यात धृतराष्ट्र आणि संजयाचा सुरुवातीला संवाद आहे तो पण माऊली आपल्याला सांगणार आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की माऊली आपल्याशी बोलणार आहे, पण माऊली आपल्याशी बोलताना धृतराष्ट्र संजयाला काय म्हणाला, संजय धृतराष्ट्राला काय म्हणाला, मध्येच निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराला काय म्हणाले, ज्ञानेश्वर निवृत्तीला काय म्हणाले, असं सगळं श्रोत्याला ते सांगणार आहे. त्यामुळे आपल्याला असं अलर्ट राहावं लागेल की हे 3 संवाद माऊली आपल्याशी करत आहेत, तेव्हा कधी कोण कोणाशी बोलत आहे ते आपल्या लक्षात येईल. हे सगळं आपल्याला श्रोत्यांना सांगताना श्रोत्यांमध्ये निवृत्तीनाथ पण बसलेत. ही पण मोठी गंमत आहे की ज्यांच्याशी संवाद करायचा आहे, ज्यांची परवानगी घेऊन बोलायला सुरुवात करायची आहे ते समोरच बसलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांच्या बरोबर समोर बसून आपण गीतेचं तत्त्वज्ञान सांगणार आहोत आणि आपली ती क्षमता नाही आहे असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा सद्गुरू बोलतात निवृत्तीला त्याला म्हणाले आता हे सगळं पुरे कर, तेच सुरुवात कर आता गीतेला. बस झालं, एवढी प्रस्तावना झाली. त्यामुळे सांगितलं की आता ते नको, प्रत्यक्ष गीता काय म्हणते आहे ते सांगायला सुरुवात कर. तरी देखील माऊली म्हणतात आता देईजे अवधान, तुम्ही बोलाविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. आपल्याला हळूहळू सवय होईल बरं का की 4 अर्धचरणामध्ये पहिले 2 चरण माऊली सांगतात, लगेच पुढल्या 2 चरणात दृष्टांत देतात. आता इथे पण काय आता देईजे अवधान, तुम्ही बोलाविल्या मी बोलेन. आता तुम्ही अवधान द्या. आता खरं आहे श्रोत्यानं म्हणजे म्हटलं आहे, श्रोत्याने निवृत्तीनाथ पण आहे. आता निवृत्तीनाथाला अवधान द्या कसं म्हणेल, पण पुढलं अर्धचरण वाचलं की कळेल अवधान म्हणजे काय. तुम्ही बोलाविल्या मी बोलेन, मी काय बोलणार, तुम्ही माझ्याकडून बोलवून घेणार आहात, त्यामुळे तुम्ही ठरवा. त्यांनी सांगितलं ना की आता हे पुरे कर, आता तत्त्वज्ञानाला सुरुवात कर. त्यावर ते म्हणतात की तुम्ही सांगा तसं बोलेल, मी काय बोलणार, माझ्याकडे काहीच नाही आहे. बोलविता धनी वेगळाचे म्हणतात तर तसं आहे की तुम्ही सांगा मी करेन. आणि उदाहरण दिलं आहे, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. दारुयंत्र म्हणजे कळसूत्री बाहुल्या. त्या कळसूत्र्या बाहुल्या जशा तो नाचवतो, हातात ज्याच्या दोर आहेत तो, तर चेष्टे म्हणजे नाचे. चेष्टे म्हणजे आपण चेष्टा असा शब्द पडतोच नाही, नृत्य नाच. आणि मग सूत्राधीन त्या सूत्राच्या म्हणजे दोराच्या आधारानं तो ते त्या बाहुल्या नाचवतो. तसा मी आहे, तुमच्या हातात माझी सूत्र आहेत, तुम्ही मला जसं सांगाल तसं मी करणार आहे. बोलवणार तुम्ही, म्हणजे बोलवणार याचा अर्थ हाक मारणार नाही बरं का, बोलणार म्हणजे मला बोलायला लावणार तुम्ही, तसं मी बोलणार. नाही तर माझ्याजवळ काहीच नाही आहे, मी मतिमंद स्वतःला म्हणून घेतलं आहे ना की मी मतिमंद आहे, मला काहीच येत नाही, तुम्ही मला सांगाल तसं मी बोलेन. आता इकडे अवधान द्या, श्रोत्यांनी पण द्या आणि महाराज तुम्ही पण द्या. तुम्ही श्रोत्यांनी अवधान का द्या, तर मी काय सांगेन ते ऐका. आणि गुरूंनी अवधान का द्या, तर मला सांगा ना काय बोलू ते, असा दोघांनाही अवधान द्या असं ते सांगितलं आहे. त्यामुळे कळसूत्री बाहुल्या दोराच्यावर जशा नाचतात तसं मी तुमच्या सांगण्यावर बोलणार आहे, नाहीतर मला काहीच येत नाही. माऊलींची दृष्टी मोठी विलक्षण आहे. ऐकायला जे बसलेले लोक आहेत
ते खरं म्हणजे श्रोते नुसते नाही आहेत, ते संत आहेत. आणि असे सगळे तुमच्या मनात जे येईल तेच मी बोलणार आहे. म्हणजे श्रोत्याला जे माहिती आहे तेच मी सांगणार. ही मोठी तर अवघडच गोष्ट असते. एखाद्याला जे माहिती नाही त्याला सांगणं सोपं आहे, पण हे सगळं तुम्हाला माहिती आहे. ह्याचं असतं की नाही, शिक्षकाचं असतं, सोडव बघू हे गणित. आता त्याला माहिती आहे शिक्षकाला, पण तरी सांगते होतो पुढल्या विद्यार्थ्याला सोडव बघू. आणि मग ते बघतात तुला येत आहे की नाही मी बघतो. तशी म्हणजे तुमची दृष्टी आहे माझ्याकडे, तू कसं सांगतोस, तुला येत आहे की नाही ते आम्ही बघायला बसलो आहे. असे सगळे समोर श्रोते आहेत. त्यामुळे श्रोत्यांना ते अवधान द्या सांगतायत. याचा अर्थ श्रोत्यांनी माझ्याकडे अवधान द्या, मला काय ते सांगा, काय बोलू ते प्रॉम्प्टिंग करा तर मी बोलणार. असा सगळा विचार या 81व्या ओळीमध्ये माऊलीने सांगितलं. आपल्याला कळसूत्री बाहुल्या त्या काळामध्ये सुद्धा हा खेळ होता. अलीकडे आपल्याला काही 50-60 वर्षात आपण पुष्कळ दूरदर्शनवरती असे खेळ पाहिले, पण माऊली ज्या अर्थी कळसूत्री बाहुलीचा उल्लेख करत आहेत त्या अर्थी त्यावेळेला सुद्धा हे अशा बाहुल्यांचे खेळ खेळले जायचे. ह्या ओवीमधून आपल्याला कळतं की आपलं सगळं जे अस्तित्व आहे ते सद्गुरूंमुळे आहे असं माऊलीला म्हणायचं आहे. की मी बोलणार काय, मी काय करायचं, सगळं त्यांच्यावर माझं सगळं अवलंबून आहे. पुढल्या ओळीत म्हणतात तैसा मी अनुग्रहितो साधूंचा निरूपितो ते आपुलियापरी अलंकारितो भलतयापर्यंत. आता आपल्याला हळूहळू सवय होईल. माऊलीला एखाद्याला असं गोड सांगायचं असलं की उकार द्यायला लागतात. आपण सुद्धा बोलीभाषेवर नातवंडांशी बोलताना आपलं बोलणं आठवा की आपण सुद्धा असं उकार लावूनच बोलतो. तसं ते तैसा मी अनुगृहितो म्हणजे मी कसा आहे तर तुमचा अनुग्रहित आहे. आता तो अनुग्रहित तू कशाला हवा आहे, पण तो लढिवाळपणा आहे. आपल्याशी बोलताना सद्गुरूंशी बोलताना कसं बोलायचं आहे. साधूंचा निरूपितो म्हणजे तुम्ही जे सांगाल ते म्हणजे आज्ञाधारक आहे. साधूंचा म्हणजे सद्गुरूंचा मी आज्ञाधारक आहे. ते आपुलियापरी अलंकारितो म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे मला अलंकार घालणार आहेत, माझ्याकडून बोलवून घेणार आहेत. म्हणजे काय, लहान बाळाचं असं आपण बारशाला सगळे करतो तसं आणि बघतो पण तसंच. काय त्या बाळाला काही नसतं, तुम्ही दागिने घाला, ते कपडे घाला, काहीच नसतं, पण त्या बाळाला असं काही नटवतात. खरं म्हणजे ते लढतं, पण काय त्याला होत असेल खरा त्रास, बोचत असेल काहीतरी, पण त्याला जे काही नटवायचं असतं हे सगळे आपली हौस असते, त्याला त्याचं काहीच नाही. तसं ह्यांचं आहे, म्हणजे मला काहीच नाही, तुम्ही मला नटवा, मी बोलतो. तर ते आपुलियापरी अलंकारितो आपल्या इच्छेप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे मला अलंकार घाला म्हणजे मग मी ते करेन. आता हे मला अलंकार घाला, मला बोलवता करा, माझ्याजवळ काहीच नाही आहे, मी मतिबंध आहे, तुम्ही सांगा तसं मी बोलणार आहे. हे सगळं ह्या 2 ओव्यांमधून सांगताना आपल्याला कळेल की इतकं लहानपण असं स्वतःकडे घेतलं आहे. आणि तुमच्यामुळे मी हा ग्रंथ सांगतो आहे याची सुरुवातीलाच अगदी पक्की पावती त्यांनी करून दिली की माझ्याजवळ काही नाही आहे, तुमच्यामुळे मी हा ग्रंथ सांगतो आहे. आणि त्यामुळे ग्रंथ कसा व्हावा हे सगळं तुम्हीच ठरवा आणि त्याप्रमाणे करा. म्हणजे याचा अर्थ आहे की माऊलीला फळासंबंधी काहीच इच्छा नाही आहे. आता संबंध ग्रंथभर आपल्याला वारंवार फलेच्छा नको ऐकायचं आहे. गीताभर की कर्म करा, फळाकडे लक्ष ठेवू नका. माऊलीने सुरुवातच केली, माहीत नाही मला ग्रंथाचं काय, तुम्ही सांगणार मी बोलणार, त्यामुळे त्याचं काय निष्पन्न होणार याच्याशी माझा काही संबंध नाही. त्या माऊलीना तैसा मी अनुगृहितो म्हटलं आहे, ह्याच्यातच आलं की एकमेकांना दोघांनी गृहीत धरलेला आहे. खरोखरच आहे. निवृत्तीनाथांना नसतं का करता आला हा ग्रंथ स्वतः, त्यांनी कशाला माऊलींच्या तर्फे करून घ्यायला हवा होता, पण धाकट्या भावाकडूनच तो ग्रंथ करवून घेतला. मोठ्या भावानी जसं सांगितलं आहे तसं मी करेन असं त्यांनी साक्षात सांगितलं आहे. असा साधूंचा निरूपितो, सद्गुरूंचा आज्ञाधारक असा हा शिष्य आहे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. आता मात्र निवृत्तीनाथाने थोडासा दादा पण दाखवला आणि म्हणाले बाद झालं आता म्हणतोयस ना, तर श्री गुरु म्हणते मीच तुला सांगतोय, हे तुझं बोलावे न लगे काय. आता हे असलं काही बोलू नको, आज्ञा द्या, मी तुमचा आज्ञाधारक आहे, तुम्हीच ग्रंथ बस आता ग्रंथा चित्त दे. आता काय ते ग्रंथातलं सांग. आणि पुन्हा कसं झड करी, पटकन बास. आता नमनाला गडावर तेल झालेलं आहे, आता बस झालं, आता काय ते बोल. त्यामुळे निवृत्तीनाथाने आता तू सांगायला सुरुवात कर आणि अवधान त्यांनी लक्षात घ्या, तूच आता लक्ष दे आणि गीताचं तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात कर असं निवृत्तीनाथाने आज्ञाच दिली. आता माऊली आपल्याला सांगतात, या बोला निवृत्तीनाथू पासूनी परम उल्हासो. निवृत्तीदासो, स्वतःला निवृत्तीदास म्हटलं ना, तर आता ते खुश झाले की आता त्यांनी आज्ञा केली ना, आता मी सांगायला सुरुवात करा, आता मला काही अडचणीच नाही. त्यामुळे निवृत्तीनाथांच्या बोलण्यामुळे
निवृत्ती दास असणारे ज्ञानेश्वर माऊली एकदम खुश झाले, आनंदित झाले आणि परम उल्हासू अशा मोठ्या आनंदाने परी असा मना अवकाश देऊन या. पुढे म्हणाले आता परी असा माझ्याकडे लक्ष द्या बरं, मी आता जे काही सांगणार आहे ग्रंथ सांगायला सुरुवात करणार आहे ते आता माझ्याकडे लक्ष द्या. सुरुवात होणार आहे गीतेची. माऊलीने पहिला अध्याय असा काही अप्रतिम रंगवलेला आहे. खरी म्हणजे ही प्रस्तावना जशी झाली ना तसं संबंध गीतेच्या 18 अध्यायाची अर्जुन विषाद योगी प्रस्तावनाच आहे एका अर्थाने. कारण कशासाठी हे सगळं आहे, का अर्जुनाला भगवंत सगळा उपदेश करतो आहे त्याचं कारण मुळी पहिल्या अध्यायात आहे. तर पहिला अध्याय अप्रतिम रंगवलेला आहे. असं म्हटलं जातं की ज्याला पहिला अध्याय छान कळला आहे ना त्याला सगळी गीता पुढली कळेल. कारण मुळात हे सगळं का आहे त्याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे. जी काही एकंदर अर्जुनाची स्थिती आपल्याला पहिल्या अध्यायात कळेल त्याला मराठीमध्ये आणीबाणीची स्थिती म्हणतात. आता आपल्याला आणीबाणी शब्द उच्चारला की जरा वेगळंच सगळं आठवतं, कारण आपण आणीबाणी शब्द वेगळ्या अर्थाने अभ्यासलेला आहे. पण त्याचा विचार केला तर इंग्लिशमध्ये ज्याला सायकॉलॉजिकल क्रायसिस म्हणतात ना तसा हा आहे अर्जुनाच्या बाबतीत झालेला. त्यामुळे अर्जुनाच्या अवस्थेला गीता हे एकच उत्तर आहे. ती जी अवस्था अर्जुनाची आहे ती आपल्याला ह्याच्यात समजून घ्यायची आहे. आणि माऊलीने आता गीतेच्या याला सुरुवात करताना एकच श्लोक म्हणजे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र सुरू होण्यापूर्वी तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची अशी सुरुवात गीतेची त्यांनी केली आहे. काय केलं आहे तर पुत्रस्नेहे मोहितू आणि धृतराष्ट्र पुसतू. धृतराष्ट्र विचारतो आहे कसा आहे धृतराष्ट्र, पुत्रस्नेहाने मोहित झालेला आहे. खरं तर पुत्रप्रेमाने आंधळा झालेला आहे, म्हणजे तो आहेच चर्मचक्षुने आंधळा पण पुत्रस्नेहाने आंधळा झालेला आहे. आणि अशा या पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राने खरं अन्य काही गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. हे सगळी अशी इतकी वेळ का आली युद्धाची ते सगळं काही काही ना या सगळ्यामध्ये आपल्याला दिसेलच. बिटवीन द लाईन्स ज्याला म्हणतात तसं बिटवीन द लाईन्स खूप आहे. त्यामुळे धृतराष्ट्राने अन्य कुठेही लक्ष दिलं नाही, केवळ पुत्रस्नेहामुळे मोहित झाला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. काय म्हटलं, संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची, सांग बरं सगळी बित्तम बातमी काय आहे ती कुरुक्षेत्रावर काय काय घडत आहे ते सांग बरं असं सांगितलं. खरं तर आंधळ्या धृतराष्ट्राला हा कुळाचा नाश होणं थांबवणं शक्य होतं, परंतु ते त्यांनी केलं नाही. केवळ पुत्रप्रेम या पलीकडे दुसरं काहीच कारण नाही. म्हणून आंधळ्या धृतराष्ट्राबद्दल नुसतं पुत्रस्नेह मोहितो एवढेच माऊलींनी शब्द वापरले. पण त्याच्या आणखीन एक गोष्ट आपल्या लक्षात येईल ना, म्हणजे गीतेचा अर्थ सांगताना आणि ज्ञानेश्वरीचा अर्थ वाचताना या दोनांमधला फरक असा येतो की माऊलींचे शब्द जे आहेत ना ते अगदी दुष्टातला दुष्ट वाईटातला वाईट माणूस असताना तरी असे कठोर नाही बोललेले. आता इथे जर बघा हा आंधळा धृतराष्ट्र सगळं ठीक, पुत्रस्नेह मोहितो शब्द कोणच वापरले की तो पुत्रप्रेमामुळे मोहित झालेला आहे. ते सगळीकडे आपल्याला संबंध ज्ञानेश्वरी भर जाणवेल की इतकी मृदू भाषा दुष्टाबद्दल शत्रूबद्दल सुद्धा हे मात्र विशेष आहे. कुठेही आपल्याला माऊली रागावून बोललेले आहेत, कठोर बोललेले आहेत असं दिसणारच आहे. बाकी कृष्णसुद्धा अनेक ठिकाणी बोलला आहे, परंतु माऊली मात्र बोललेले ते आपल्याला दिसेल. एकूण आपल्या सगळ्या जगाचा इतिहास पाहिला तर आज पण आपल्याला युद्ध ही गोष्ट काही नवीन नाही आहे. आजही कुठे ना कुठेतरी युद्ध चालूच असतात आणि त्यामुळे युद्ध ही गोष्ट काही फार नव्हती, महत्त्वाची नव्हती, म्हणजे सतत चालू असायचे. माणसाच्या आणि प्राण्यांच्या युद्धामध्ये मात्र फरक आहे. म्हणजे जंगलातले प्राणीसुद्धा एकमेकांशी युद्ध करतातच, पण त्यांचं जे युद्ध आहे ते वेगळं आहे आणि माणसांचं युद्ध आहे ते वेगळं आहे. माणसाचं युद्ध जे आहे ना ते असं संघटित होऊन करायचं युद्ध आहे. जंगलातले प्राणी जे युद्ध करतात ना ते त्यांच्या भुकेसाठी करतात, त्यामुळे त्यांची भूक संपली की संपलं, मग त्यांना बाकी काही नको असं. माणसांचं तसं नाही, माणसांचं समूहाने केलेलं युद्ध आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये एक व्यूहरचना आहे. त्या युद्धाची काही एक योजना केलेली असते आणि संहारक अस्त्रशस्त्र वापरली जातात. त्यांचं तिथे ते भुकेसाठी फक्त करतात. त्या प्राण्यांचं जे काही युद्ध आहे ते युद्ध वेगळं आहे आणि माणसांनी केलेली युद्ध आहेत ती सगळी वेगळी आहेत. थोडा जागतिक इतिहासाचा विचार केला तर नेपोलियन का हरला तर युद्धशास्त्राचे नियम मोडले म्हणून हरला, किंवा हिटलर का हरला तर युद्धशास्त्राचे नियम मोडले म्हणून हरला. युद्ध खेळणं ही एक कला आहे आणि म्हणून मानवी युद्धाचे परिणाम फार भयानक आहे. सगळ्या युद्ध जर आपण इतिहासातली पाहिली तर कळेल की युद्धानंतरची परिस्थिती भीषण आहे.
म्हणजे युद्ध करण्यापूर्वी या सगळ्याचा विचार करावा लागतो आणि तो या आंधळ्या धृतराष्ट्राने केलेला नाही हे आपल्या लक्षात येईल. सगळं एकूणच सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या क्षेत्रामध्ये भयंकर परिणाम होतात युद्धानंतर. आजही आपल्याला दिसत आहे, आपण पण ते लक्षात घेतलंच आहे की युद्ध झाले अन्य 2 राष्ट्रात, पण कधी जगभर त्याचा परिणाम झाला आणि त्याच्या परिणामाच्या भीतीने लोक कसं वागायला लागले हा पण परिणाम आपण पाहतो. त्यामुळे दृश्यातली लढाई ही फार भयानक असते. आता ही झाली 2 देशांमधल्या युद्धाची परिस्थिती. आता आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे की माणसाच्या आतली जी युद्ध असतात ना, मनातली, ती मनातली युद्ध तर फारच भयानक असतात. म्हणजे प्राण्यांची युद्ध त्यांच्या भुकेसाठी असतात, देशादेशांतली युद्ध असतात, त्याचे परिणाम फार भयानक असतात. आणि आतली जी युद्ध चालू आहे त्या आतल्या युद्धांबद्दल काय बोलावं. तुकाराम महाराजांनी एका शब्दात सांगितलं, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन हे सगळं असं बिघडलेलं असतं. त्यामुळे अंतर्बाह्य परिणाम त्याचे झालेले असतात त्या आतल्या युद्धाबद्दल. म्हणजे बाहेरचं जग आणि आतलं जग आणि आपलं मन या सगळ्यांच्या युद्धाबद्दल गीतेमध्ये विचार करायचा आहे. युद्ध या गोष्टीला फार महत्त्व आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता गीतेची सुरुवात जशी आत्ता म्हटलं आंधळ्या धृतराष्ट्राच्या आणि संजयाच्या संवादाने झाली आहे, त्या संजयाबद्दलचं थोडी परिचय आपल्याला असायला. संजय पण यांच्या नात्यातलाच आहे तसं पाहायला गेलं तर, पण अत्यंत सात्विक मनोवृत्तीचा आहे. असं व्यासांनी याला जे काही दिव्यदृष्टी दिलेली आहे ती उगाच नाही दिली. कोणाला काय द्यायचं हे बरोबर माहिती असलं पाहिजे. योग्य व्यक्तीजवळ योग्य ज्ञान गेलं तर त्याचा उपयोग होतो. भलत्या माणसाला ज्ञान दिलं तर त्या ज्ञानाचा उपयोग भलतीकडे होईल. तर संजयाला त्यांनी दिलं याचं कारण असं आहे की संजय या शब्दाचा अर्थ पडेल की सगळं जिंकलेला. संजय सगळ्या गोष्टी जिंकलेल्या आहे. अत्यंत स्वभाव मृदू आहे, सात्विक आहे आणि व्यासांची त्याच्यावर चांगलीच कृपा आहे. त्यामुळे व्यासाने त्याला दिव्यदृष्टी दिली. एका अर्थाने दिव्यदृष्टी म्हणजे काय, दूरदर्शनची शक्ती दिली. इथे बसून त्याला कुठे कुठे काय काय चाललं ते कळतं. आपण नाही का, आपल्याला सगळ्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली. आपण घरात बसून कुठेही चाललेली मॅच बघतो की, तसं संजयाला बसला होता हस्तिनापूरला आणि तिथे बसून त्याला सगळं दिसत होतं. फक्त हा आंधळा आहे धृतराष्ट्र म्हणून त्याला सांगावं लागत होतं की काय चाललं आहे, मी काय बघतो आहे. म्हणजे टी व्ही ठेवला होता समोर संजयाच्या, तो बघत होता टी व्हीमध्ये आणि तो धृतराष्ट्राला वर्णन करून सांगत होता की आता असंच झालं आहे, आता असंच झालं आहे, सिक्सर मारला आहे, आता 4 मारला आहे वगैरे वगैरे. अशा पद्धतीनं वर्णन हा करतो आहे. आपल्याला सगळे संवाद अशा पद्धतीने समजून घ्यायचे आहेत की सांगतायत माऊली आपल्याला संजय धृतराष्ट्राचा संवाद आणि घडताय रणभूमीवरती अर्जुन श्रीकृष्ण. असं सगळे आपल्याला संवाद एका जागी बसून लक्षात घ्यायचं आहे. आणि मग धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाः पांडवाश्चैव किंवा कुरुवत संजय. असा गीतेतला जो पहिला श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकाचा विचार केला तर मामकाः माझी मुलं आणि पंडूची मुलं काय करता आहेत. म्हणजे खरं तर आपल्याला माहिती आहे की 10व्या दिवशी हा सगळा संवाद सुरू झाला आहे. म्हणजे युद्ध खरंच सुरू झालेलं आहे, पण संजय आपल्याला पहिल्या दिवसापासून सगळं सांगणार आहे. त्यामुळे संजयाचं सांगणं धृतराष्ट्राच्या सांगण्यापासून म्हणजे तो त्यांनी विचारला प्रश्न तर पहिल्या दिवसापासून काय झालं थांब मी सांगतो तुला. सुरुवातीला काय झालं तर हा दुर्योधनना द्रोणाचार्यांकडे गेला अशीच सुरुवात तो करणार आहे. त्यामुळे जरी प्रश्न विचारला असला युद्धाच्या 10 दिवसानंतर तरी संजय मात्र धृतराष्ट्राला सांगताना पहिल्या दिवसापासूनची किंबहुना आदल्या दिवशी भीष्माचार्यांनी सगळ्या दोन्ही बाजूच्या सेनापतींना मोठमोठ्या शूरवीर पराक्रमी लोकांना बोलावलं होतं आणि त्यांच्यासमोर जी ओळख करून दिली होती त्याचाही विचार या सगळ्यामध्ये आपल्याला करायला मिळणार आहे. त्यामुळे संजय आता इत्थंभूत माहिती धृतराष्ट्राला देणार आहे. एका अर्थाने माऊलींच्या या पहिल्या ओळीमध्ये धृतराष्ट्राचं जे परफेक्ट कॅरेक्टर आहे ना ते आपल्याला कळणार आहे. जसं आपण त्यामुळे पुत्रस्नेह मोहितो काय नेमका धृतराष्ट्र आहे ते आपल्याला बरोबर कळणार आहे. धृतराष्ट्र असे पुसतो म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची सगळी मला माहिती सांग बरं कुरुक्षेत्री काय घडले. असं पुत्रस्नेह मोहितो असल्याला बोलतोय. काय मार्मिक शब्द वापरले बघा. धृतराष्ट्राला काही कळत नव्हतं असं आहे का. त्याला सगळं दिसत नसलं तरी ज्या पद्धतीने तो राज्यकारभार करत होता आणि आपल्या मुलांनाच सगळं मिळावं असा जो त्याचा प्रयत्न होता त्यामुळे तो कळत होता त्याला. तो शहाणा होता.
दृष्टी नसली तरी ज्ञान त्याच्याजवळ होतं. बाकी सगळं असं असतंच बरं का. एखादा इंद्रिय माणसाला नसेल तर अन्य सगळ्या इंद्रियांची शक्ती वाढलेली असते. म्हणजे त्याला दिसत नव्हतं तर ऐकायला चांगलं येत होतं, समज उत्तम होती, सगळं त्याच्याजवळ होतं. त्यामुळे हा धृतराष्ट्र जे सांगतो आहे त्या प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर माऊली पण सांगतात की एकीकडे तो संजयाशी असं बोलताना काय रे करताय तिथे असं जरी प्रश्न साधा वाटला तरी तो प्रश्न साधा नाही आहे. अनेकदा या धृतराष्ट्राने माझी मुलं माझं ऐकत नाही आहेत असं वर्णन केलेलं आपल्याला वाचायला मिळतं की तो आपल्याकडे असं मुलं ऐकत नाही, तो काय करणार, मुलं ऐकत कसं नाही, तुझी सत्ता आहे ना, त्याला ऐकायला लावलं पाहिजे. पण असं धृतराष्ट्राने उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे धृतराष्ट्राची बुद्धी जी आहे ती सगळी लबाडाची आहे. धृतराष्ट्र संजयाला म्हणतो आहे तिथे काय घडलं ते मला सांग. जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असं ती व्याजे झुंजाजेनी म्हणजे युद्धासाठी गेलेले आहेत. व्याजे म्हणजे निमित्त, युद्धाच्या निमित्ताने ते तिथे गेलेले आहेत म्हणजे माहिती आहे त्याला सगळी. आणि धर्मालय म्हणिजे धर्मक्षेत्र आहे, त्याला धर्माचं ठिकाण म्हणत आहेत. म्हणजे तिथे अधर्माने वागून चालणार नाही आहे, तिथे खोटेपणा करून चालणार नाही आहे, युद्धाचे सगळे नियम सांभाळूनच युद्ध करायचं आहे असं सगळी जागा असणारी ती महत्त्वाची जागा आहे. तिथे पांडव आणि माझे म्हणजे पांडव माझे नाहीत, पांडव आणि माझे काय करताय असा प्रश्न आहे. म्हणजे पांडव माझे नाहीत हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. माझी मुलं आणि पांडूची मुलं काय करतायत तर ती पांडूची मुलं तुझी कोणीच नाहीत असा त्याचा अर्थ झाला. असं या कुरुक्षेत्राला धर्माचं ठिकाण मानलं आहे आणि ही मुलं काय करतायत असा प्रश्न विचारला. तरी तेची ये तुला अवसरी काय कीजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मजप्रती. आणि आता धीर निघत नाही आहे, मजप्रती झडकर कठीण करी, चटकन सांग काय चाललं आहे ते. आता 10 दिवसात काय घडलं आहे ते कानावर आलं आहे. संजयाकडून फक्त वधवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे पायाखालची वाळू घसरली आहे म्हणून आता प्रश्न आहे काय चाललं लोक सांग मला. झडकरी कथन करी तेची ये तुला अवसरी, एवढा वेळपर्यंत ती करतायत काय मुलं हे तुम्हाला सांग. म्हणजे अजून कसा विजय प्राप्त झाला नाही असं जणू काही त्याला इतकी घाई झाली आता. आणि तो विचारताय लगेच संजय वाचा. संजय दुसऱ्या ओळीत म्हणतो दुष्टा तो पांडवानिकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचन ब्रवे. हा एवढा घायकूट घालतोय ना. संजय शांतपणे बोलणार आहे. संजय म्हणाला सांगतो काय काय चाललं आहे ते सांगतो, पहिल्या दिवशी काय झालं ते पण सांगतो. आणि सांगताना तरी म्हटलं त्या दुर्योधनाला खरं राजा म्हटलं आहे, राजा अब्रवी. अजून काही दुर्योधन म्हटलं तर तसा काही राजा झालेला नाही आहे, आंधळा धृतराष्ट्रच राजा आहे. युद्धामध्ये जिंकल्यावर कौरवांना सत्ता मिळाली असती तर तो झाला असता. पण तरी देखील त्या असं थोडं असतं की हा किती झालं तरी आता दूत आहे ना मधला सांगणारा आहे, त्यामुळे असं दुसऱ्याला सांगताना त्याचं जे पद आहे त्या पदाचा गौरव केलाच पाहिजे. त्यामुळे आता दुर्योधनाला राजा म्हटलं आहे आणि जणू काही तोच राजा होणार आणि मग त्याला बरं वाटावं. आपल्या मुलाला असं मोठं पद दिल्यावर स्वाभाविकच धृतराष्ट्राला बरं वाटेल म्हणून सुद्धा आहे. आणि म्हणाले दोन्ही समोरासमोर सैन्य जमलेली आहेत आणि पांडव सेनेमध्ये व्यूहरचना झालेली आहे. दोन्ही सैन्य समोरासमोर आहे, पांडवांची व्यूहरचना झालेली आहे. आणि हे दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ आला आहे. युद्धभूमीवर काय झालं तर द्रोणाचार्यांजवळ हा दुर्योधन आला आहे आणि आता तो दुर्योधन त्याला बोलतो आहे कशी तयारी झाली, आता युद्ध होणार आहे. पांडवांकडे सगळे युद्धाचे नियम वगैरे आहेत ते लक्षात घेऊन पांडवांकडे जी व्यूहरचना झालेली आहे. पूर्वी असं असायचं की सूर्योदयाला युद्ध सुरू व्हायचं, सूर्यास्ताला युद्ध थांबायचं, जे ते आपल्या छावणीत परत जायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू आणि पुन्हा जनमानसामध्ये युद्ध नाही, युद्धाची जागा ठरलेली आहे. आता जसं कुठेही बॉम्ब टाकतात आणि मग आपल्याला सगळ्याला अलर्ट राहावं लागतं, ब्लॅकआउट वगैरेचा अनुभव आपण घेतलेला आहे 62 साली. तर तशा गोष्टी आता तेव्हा नव्हत्या. तेव्हा युद्धाच्या जागा आणि युद्धाचे नियम असे सगळे ठरलेले होते. त्यामुळे आता हा जो दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन बोलतो आहे तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. तो आता काय बोलतो आहे दुर्योधन द्रोणाचार्यांना ते संजय धृतराष्ट्राला सांगतोय. तो म्हणतो आहे हे खरं म्हणजे दुर्योधनाला भीती वाटण्याचं कारण नव्हतं. दुर्योधनाचं सैन्य म्हणजे कौरवांचं सैन्य पांडवांपेक्षा कितीतरी जास्ती होतं. पण तरी देखील माऊली पांडवांच्या सैन्याची स्तुती करताना दिसत आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की सत्याची बाजू आहे त्याचं साधारणपणाला त्याच्या बाजूने बोललं जातं. तर आपल्याला इथे पण दिसेल की माऊली जे काही सांगणार आहेत ना ते माऊली कळत नकळत काय पांडवांची बाजू उचलली जाणार आहे. म्हणजे सत्य काय आहे योग्य काय आहे ते आपल्याला दिसणार आहे. तर इथे सुद्धा आता
पांडवांकडची जी व्यूहरचना आहे ती कशी आहे ती सांगताना लगेच जैसे महाप्रलयी पसरले कृतांतमुख, असं पांडव सैन्य उचललं म्हणजे खवळलं, की कसं पांडव सैन्याने व्यूहरचना केली असं खवळलेले आहेत पांडव. आणि त्यांची हे करतात महाप्रलय. महाप्रलय म्हणजे भयंकर पूर येतो त्याला महाप्रलय म्हणतात. प्रचंड पूर आला आहे म्हणजे प्रलयाचा अर्थ अगदी जग बुडायची वेळ आलेली आहे त्याला प्रलय म्हणायचं. तर तसं हे संबंध जग बुडायला लागलं आहे. त्या महाप्रलयात प्रत्यक्ष कृतांत म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच समोर आलेला आहे असं या पांडवांनी व्यूहरचना केली. बघा बरं, संजय धृतराष्ट्राला पांडवांची व्यूहरचना सांगतोय आणि वर्णन कसं करा, प्रलय, त्या प्रलयामध्ये मृत्यू दादांत समोर. म्हणजे पांडवांची व्यूहरचना बघून दुर्योधन घाबरलाच आहे आणि तो द्रोणाचार्याला जाऊन सांगतोय की असं असं झालं आहे. म्हणजे पांडवांची बाजूच जणू की उचलली आहे अशा तऱ्हेचं वर्णन ते करताय की महाप्रलयामध्ये मृत्यूसारखं हे सैन्य खवळून उठलेलं आहे आणि पांडव सेनेची व्यूहरचना झाली. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट दरी कवण. नुसतं आता महाप्रलय आणि मृत्यू वगैरे असं काही अजून म्हणतात. काळकूट म्हणजे अत्यंत जालिम विष, वाईटात वाईट विष जे असतं त्याला काळकूट म्हणतात. जबरदस्त जणू काही काळकूटाचा डोंब उसळला आहे. वर्णन करतात तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट. पांडव सेनेचं वर्णन चाललं आहे. पांडव सेनेच्या व्यूहरचनेचं वर्णन करतोय दुर्योधन. शत्रूच्या पांडव सेनेचं म्हणजे शत्रूचं वर्णन करतोय आणि सांगतोय द्रोणाचार्यांना. हे सगळं वर्णन संजय धृतराष्ट्राला सांगतोय. म्हणजे आपल्या मुलाला काय भीती वाटत असेल हे धृतराष्ट्र आतल्यात नुसता पेटत असेल की हे काय चाललं आहे. त्यामुळे पांडव सैन्य घनदाट आहे. पांडव सैन्य घनदाट आहे म्हणजे काय, पांडव सैन्य संघटित आहे. असं पांडव सैन्य संघटित झालेलं आहे आणि काळकुटाचा डोंब उठावा तसे हे असे संघटित होऊन आता आपल्यावरती म्हणजे कौरवांवरती उसळून येणार आहेत. असं सगळं एका अर्थाने व्यूह याचा अर्थ सगळं असं ऑर्गनाईज केलेलं आहे. कुठेतरी कोणीतरी उभं वगैरे काही त्याची सगळी रचना सिद्ध आहे. कुठे कोणी काय करायचं याची तयारी बरोबर आहे. त्यामुळे सगळं सैन्य त्याची व्यूहरचना उत्तम प्रकारे केलेली आहे आणि म्हणून ते दुर्योधनाला सुद्धा असं काळकुटासारखं भयानक वाटलेलं आहे. आधीच्या ओवीत सांगितलं महाप्रलय झाल्यासारखं समोर दादांत मृत्यू दिसतोय असं वाटलं. आता म्हणतात काळकुटासारखं वाटतंय. ना तरी वडवानळू साधू कला, प्रलय वाटे पोखला, सागरू शोषणी उधवला अंबरासे. पुढल्या ओळीमध्ये म्हणतात समुद्रामध्ये जसा वडवानळ उसळतो, समुद्रातला अग्नी आणि भडकतो, तसा म्हणे हा झाला आहे. प्रलय वात झाला आहे, प्रचंड वात आला आहे, समुद्र उसळला आहे, आतला अग्नी प्रगट झाला आहे आणि असा जणू काही प्रलय वाटे पोखला म्हणजे पोचलेला. अग्नीमध्ये असायला अग्नीमध्ये जसं टाकाल तसा अग्नी आणखीन उसळून येतो, तसा म्हणे हा पोचलेला अग्नी झालेला आहे. आधीच अग्नी आणि त्याला वाऱ्याची साथ म्हणजे तो आणखीन किती भडकेल तसा हा पृथ्वीपासून आकाशापर्यंत व्यापून टाकलेला आहे. म्हणजे माऊली पांडव सेनेच्या नुसत्या रचनेचं वर्णन करत आहे आणि ही रचना दुर्योधन बघतोय आणि बघून सुद्धा घाबरला आहे आणि हे सगळं आचार्यांना सांगतोय की बघा बरं हे कसं कसं चाललं आहे ह्याच्यावरती. तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर, अवगमले भयासुर तिये काळी. इतकं ते सैन्य भयंकर दिसलं त्या व्यूहरचनेमध्ये पांडवांचं सैन्य की त्यांची जी काही रचना होती ती सगळी रचना एकदा त्या समजा त्या पांडव सेनेच्या व्यूहात कोणी शिरला तर बाहेर येणं कठीणच आहे. गेला की गेला संपलाच तो. अशा प्रकारची पांडवांची व्यूहरचना आहे असं ते वर्णन करतात की त्या चक्रव्यूहाचा भेद करणं कठीणच आहे. म्हणजे काय होतं ना, जेव्हा शत्रूकडली अशा बातम्या ऐकल्या जातात की आधीच माणूस गर्भगळीत होतो की कठीणच आहे, असं एवढं सगळं केलं आहे का, आमचं काय तिथे होणारच नाही काही अशी भीती वाटते. असं भयानक भयासूर वाटेल अशा पद्धतीचं दुर्योधनाला हे पांडवाचं सैन्य दिसलं आहे. ते देखोन या दुर्योधने अवघेरिले कवणे माने, जैसे न गळीजे पंचानने गजघंटा ते. 4 ओळीमध्ये एवढं व्यूहाचं पांडवांच्या बाजूचं वर्णन माऊलीने केलं, पण तो शेवटी दुर्योधन आहे. राक्षस वृत्ती असणाऱ्या मंडळींचं अशा काय ह्याच्यावर जाऊन चालत नाही. माऊली म्हणतात पुढल्या 92व्या ओळीत की हे सगळं असं बरोबर आहे
की अत्यंत व्यूहरचना चांगली आहे, सुसंघटित आहे. पांडवांच्या त्या व्यूहामध्ये, त्या रचनेमध्ये कोणी एखादा शिरला की तो येणारच नाही बाहेर वगैरे वगैरे सगळं बरं आहे. पण हे देखून या दुर्योधने, हे सगळं दुर्योधनाने पाहिलं. अव्हरिले कवडे मारले, पण अव्हैर्य केलं म्हणजे तुच्छता दाखवली. हे काय करू देत सगळं, आम्ही काय घाबरत नाही. म्हणजे त्याला तुच्छ मानण्यासाठी आधी त्यांचं एवढं मोठं वर्णन केलं, काळकोट काय आणि प्रलय काय वगैरे वगैरे, वडवानळ वगैरे. पण त्याच्या त्या बोलण्यामध्ये कसं आहे, जैसैन्य गणी जे पंचानने गजघंटा, ते लगेच एक दृष्टांत. गजघंटा म्हणजे हत्तीचा कळप. हत्तीचा कळप जरी आला तरी तो पंचानन म्हणजे सिंह आहे, तो बघत पडणे मागे वळून. सिंह चाले आपली चाल, तो राजा आहे. त्यामुळे तो दुर्योधन म्हणतोय करू दे त्यांना काय ते, मला काय ते सगळे. त्याला तुच्छ लेखण्यासाठी त्यांनी वर्णन केलं. देखो या दुर्योधने अव्हेरिले कवणे माने. पहिले सगळं जे काही एवढं अगदी व्यूहरचना सुसंघटित माहिती आहे सगळं आम्हाला काय येतं आहे, आमच्याकडे त्यांच्यापेक्षा शक्ती आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. त्या दुर्योधनानं त्या सैन्याला असं तुच्छ मानून टाकलं. म्हणजे लगेच वर्णन इतकं छान माऊली कसं दृष्टांत देतात की सिंह जसा हत्तींचा कळप जरी आला तरी सिंह घाबरत नाही, सिंह त्या कळपाकडे बघत पण नाही, तुच्छ लेखतो. तसं म्हणे ह्या पांडवांची जरी किती मोठी सेना असली आणि किती मोठा व्यूह रचला असला तरी मी त्यांना काही करत नाही, अशी स्वतःकडे सिंहाची भूमिका घेऊन तुच्छ लेखण्यासाठी या पांडवांच्या व्यूहरचनेला, पांडवांचं सैन्य कसं तर ते सहजपणानं आम्ही त्यांना नामोहरम करू शकू असं आहे. आणि त्याच्यात म्हणताना द्रोणाचार्य तो म्हणतो, आचार्य ही पांडवांची सेना बघा. पुढा जो 3रा श्लोक आहे त्याच्यामध्ये काय नेमकं सांगितलं आहे ते आपल्याला कळेल. पश्यैताम पांडुपुत्राणाम आचार्य महतीम च मम व्यूढाम द्रुपदपुत्रेण तव शिष्येण अधिमता. तितपत ठीक आहे की द्रोणाचार्यांकडे येऊन सांगितलं. आता म्हणालं आहे आता नावं घेऊन तो सांगायला सुरुवात केली. आणि हे सांगताना द्रोणाचार्यांना सांगताना तुमचं कसं चुकलं आहे हे पण त्याला दाखवून द्यायचं आहे. प्रत्येक वेळी दुर्योधन सांगताना लक्षात आलं की तो आचार्यांना टोचतोय असं आपल्याला कळेल. तो म्हणतो आहे द्रुपदपुत्रेनं, नाव नाही घेतलेलं, जो कोणी आहे ज्याचं भय वाटतं आहे त्याचं खरं नाव, पण नाव नाही, द्रुपदपुत्र. त्या द्रुपदाचा मुलगा म्हणजे कळला आहे द्रोणाचार्यांना कोणता आहे. त्यांनी रचलेली पांडव सेना बघा, त्यांनी तो पांडवांच्या बाजूला सगळा व्यूहरचना केलेली आहे. काय केलं आहे ते बघा. आणि कसा पश्यैताम पांडुपुत्राणाम आचार्य महतींच्या मूळ. आता आपल्याला द्रुपद आणि द्रोणाचार्याची गोष्ट माहिती आहे, थोडासा उल्लेख करून पुढे जाऊया. द्रुपद आणि का द्रुपदाचा मुलाने केलेली व्यूहरचना पहा असं दुर्योधन द्रोणाचार्यानं म्हणतो आहे. त्याचं कारण आपल्याला कळेल की हा जो द्रुपद आहे, हा द्रुपद आणि द्रोणाचार्य एकाच गुरुकुलामध्ये लहानपणी शिकलेले आहेत. पण द्रुपद आहे हा राजा आहे, म्हणजे राजपुत्र आहे, आणि द्रोणाचार्य गरीब दरिद्री ब्राह्मणाचा मुलगा आहे. त्यामुळे दोघंही एका. पूर्वी असं असायचं की गुरुकुलामध्ये आचार्य कुणालाही नाकारू शकत नसत. कोणी तुमच्याकडे शिकायला आला तर ते नाकारू शकत नसेल. हा जास्त डोनेशन देणार आहे म्हणून याला द्यायचं, आणि याच्याजवळ पैसे नाहीत मग हा नको तुझा दुसऱ्या कॉलेजमध्ये, ही परिस्थिती तेव्हा नव्हती. त्यामुळे द्रोणाचार्यांकडे दोघंही जण गुरुकुलामध्ये शिकत होते आणि लहान होते. शिकत असताना एकमेकांशी दोस्ती झाली होती, मैत्री झाली होती. आणि तरी देखील द्रोणाचार्य त्याला म्हणायचं, अरे तुझी गोष्ट आहे, तू महत्त्वाकांक्षा घेऊ शकतोस, कारण तू राजपुत्र आहेस, तू म्हणशील ते पुढे करू शकशील. तुला काय एखादा धंदा काढायचा असता तर वडिलांजवळ पैसे आहेत तुझ्या, तू बिझनेस करू शकशील, मी काय करणार आहे, मी शिकलो तरी मला पुन्हा हेच करायचं आहे. अशा पद्धतीचं बोलणं दोघांचं व्हायचं. आणि त्यावेळेला या द्रुपदाची इतकी मैत्री आहे द्रोणाचार्य, तू काही काळजी करू नको, मी आहे ना, मोठा झाला तरी मी तुला विसरला नाही, मी तुला मदत करेन. अशा पद्धतीची दोघांची बोलणी गुरुकुलामध्ये बालपणी व्हायची. आणि त्यानंतर मात्र काय झालं तर मोठा झाल्यावर तो राजा झाला, द्रुपद राजा झाला. आणि हे शाळा ज्यांनी काढलेली आहे, फी घ्यायचीच नाही आहे, त्यामुळे मुलं शिकत होती, मुलांना शिकवलं जात होतं, परंतु पैसा नव्हता. किती नव्हतं, किती दारिद्र्य होतं, तर दूधसुद्धा नव्हतं मुलाला पाजायला, पीठ पाणी कालवून अश्वत्थाम्याला दूध दिलं जायचं, इतकी गरिबी होती. आणि मग कधीतरी होणारच ना असं. त्या पत्नी म्हणाली, एवढं राजा तुमचा लहानपणचा मित्र आहे, जा की एकदा राजाकडे आणि आपली परिस्थिती सांगा त्याला, निदान आपल्याला 4 गाई तरी तो देईल ना. पण कुणाकडे काही मागायचं नाही, स्वभावच असा आहे, कुणाकडे काही मागायचं नाही. त्यामुळे मागायला हे कधी रजले नाहीत. पण तरी अति झाल्यावरती कुठंतरी माणूस शेवटी जातोच. आणि म्हणून एकदा ते द्रुपदाला भेटायला गेले. मात्र
आपलं दारिद्र्य, जसं सुदामा गेला ना कृष्णाला भेटायला, स्वतःचं काहीच सांगितलं नाही. आता भगवंतानी आपोआपच सगळं ओळखलं आणि सुवर्णनगरी करून दिली. मोठ्याभर पोह्यांच्या बदल्यामध्ये सुवर्णनगरी दिली. ते ठीक आहे, पण इथे हे गेले पण बोलले काहीच नाही. आणि मग लक्षात असं आलं की ते सगळं जुनं तो विसरलं आहे, की मी राजा झाल्यावर तो तुला काय काय देईन, तुझी काळजी घेईन, हे लहानपणी बोलला आहे, पण आत्ता तो सगळं विसरला आहे. हे द्रोणाचार्यांच्या लक्षात आलं आणि मनोमनी थोडं रागावले की काय हे शब्द दिलेला, बालपणी का होईना शब्द दिला आहे, तर मित्राला काहीतरी काळजी घेशील की नाही. त्या भेटीनंतरसुद्धा दोघांचं काही म्हणजे द्रोणाचार्यांचं काही समाधान झालं नाही. त्यामुळे त्या भेटीनंतर द्रोणाचार्यांना रागच आला द्रुपदाचा, की आपण एवढे मित्र होतो आणि हे काय झालं. आपल्याला गोष्ट येईल त्याच्यानंतर आपल्याला कळेल. त्यामुळे या द्रोणाचार्यांच्या मनामध्ये द्रुपदाबद्दल एवढा राग होता. तो राग नंतर एकदा व्यक्त झाला आहे, म्हणजे जेव्हा अर्जुनाला शस्त्र अस्त्रविद्या सगळी द्रोणाचार्यांनी शिकवली आणि अर्जुन जेव्हा द्रोणाचार्याला म्हणाला की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची इच्छा आहे, काय देऊ. आता आपण म्हणतो ना की दरिद्री ब्राह्मण खरंच घरामध्ये खायला नाही, तर एखाद्याने मागितली असती ना अर्जुना संपत्ती, नाही मागितली, मनात राग होता. त्यामुळे तू काय कर, त्या द्रुपदाला माझ्या पायाशी आण, बाकी काय नको मला. राग जो होता तो राग व्यक्त करताना त्यांनी सांगितलं अर्जुना तीच मला गुरुदक्षिणा आहे, की त्या द्रुपद राजाकडे जा आणि त्याला माझ्या पायाशी घेऊन ये. आता अर्जुन असतो, अर्जुन गेला द्रुपदाकडे. अर्जुनाचं सगळं शक्ती शस्त्र अस्त्रविद्या सगळी माहिती होती. त्यामुळे द्रुपदाने विचारलं काय आहे, तर म्हणाले ठीक आहे. आणि तो क्षमा मागायला आला द्रोणाचार्यांकडे. त्या द्रुपदाने द्रोणाचार्यांची क्षमा मागितली. द्रोणाचार्यांना काही राज्य नकोच होतं, त्यांनी द्रुपदाचं सांगितलं मला काही नको आहे, झालं आपली पुन्हा माझं समाधान झालं. त्याला पायाशी आणणं एवढंच काम होतं, गुरुदक्षिणा तीच होती. आणि खरं म्हणजे आता इथे दोघांनी पुन्हा गळ्यात गळे घालून मित्र व्हायला हवं होतं. पण आता द्रुपदाला राग आला, म्हणजे द्रोणाचार्यांचा राग शमला की ठीक आहे पायाशी त्यांनी आणलेला आहे. म्हणजे तो जो एवढा गर्व झाला होता त्याला मी राजा आहे आणि मित्रत्वाचं नातं संपवलं होतं, पण आता पुन्हा झालं. त्या द्रोणाचार्य आता पुन्हा स्वच्छ झाले मनाने, काही मनामध्ये नव्हतं. आणि द्रुपद मात्र रागवला. किती रागवावा द्रुपद, किती रागवावा. तर त्यांनी शंकराची आराधना केली आणि म्हणाला मला असा पुत्र दे. म्हणजे यज्ञच केला. आणि यज्ञामध्ये त्या काळामध्ये असायचं की यज्ञदेवता प्रगट व्हायची आणि यज्ञदेवता यजमानानं विचारायचे की कशासाठी यज्ञ केला आहे ते सांग, तुझी इच्छा पूर्ण होईल. त्या यज्ञदेवतेकडे या द्रुपदाने मागितलं की मला द्रोणाचार्याचा वध होईल असा पुत्र दे. आता झालं का लगेच तथाच तू. आणि तो जो त्याला पुत्र झाला त्याचं नाव धृष्टद्युम्न. आत्ता त्यांनी नाव घेतलेलं नाही आहे. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतींच्या मो व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. अत्यंत धीमता म्हणजे बुद्धिमान आहे आणि तुमचा शिष्य. कारण पुढे असं झालं, एवढं सगळं झालं तरी द्रुपदानी आपल्या मुलाला म्हणजे त्या धृष्टद्युम्नाला द्रोणाचार्यांकडे शिकायला पाठवलं. ज्याच्या वधासाठी जन्म झाला आहे आणि हे सगळ्यांना सगळं माहिती होतं. म्हणजे द्रोणाचार्याला पण माहीत होतं की यज्ञ देवतेकडनं असं झालेलं आहे आणि हा मुलगा आपल्या वधासाठी जन्माला आलेला आहे. पण द्रोणाचार्यांची वृत्ती कशी अध्यापनाचं कसं हे होतं, त्यांनी सगळ्याच्या सगळं जे काही गुरुकुलात इतर मुलांना ज्ञान दिलं जातं तसंच सगळं धृष्टद्युम्नाला दिलं. धृष्टद्युम्न पण एका आदर्श शिष्यासारखा गुरुकुलात वागत होता. हे पण मोठं गंमतशीरच आहे नाही का, की दादांत माहिती आहे की हा मुलगा मोठा झाल्यावर आपल्या वधासाठी जन्माला आलेला आहे, तरी देखील द्रोणाचार्यांनी शिकवण्यामध्ये कुठेच कसूर केली नाही. अशा पद्धतीचं त्यावेळेला वातावरण होतं. सगळी शस्त्रविद्या धृष्टद्युम्नाला दिली. म्हणून आत्ता हा दुर्योधन द्रोणाचार्य सांगतोय धीमता बुद्धिमान आणि कोण तव शिष्यनं. तुम्हीच ज्याला शिकवलाय तोच आहे बरं का. आत्ता समोर बा द्रुपद पुत्र, द्रुपदाचा मुलगा तुम्हीच शिकवलेला, तुमच्याच मित्राचा मुलगा अतिशय बुद्धिमान, त्यांनीच ही व्यूहरचना केली. हे जे दिसत आहे ना वडवानलासारखं आणि तिथे व्यूहरचना केली आहे पांडवांची, हे सगळं कुणी केलं आहे, तुमचाच तो, असं त्याला दुर्योधन सांगतो आहे. आता द्रोणाचार्यांच्याच या शिष्यानं एवढी सगळी व्यूहरचना केली आहे. त्यामुळे मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा. त्या धृष्टद्युम्नाने काय केलं आहे तर एखादा पर्वत असावा ना तशी या पांडवांच्या सैन्याची व्यूहरचना केली आहे. आणि असोच्या असा पर्वत हलतोय असं आपल्याला दिसेल असं म्हणतच त्याची रचना आहे. म्हणजे आपण सैनिक किंवा हे पाहतो ना एखादं काय म्हणायचं
मला संघाच्याच ह्याचं आठवतं की संघाचं जेव्हा संचलन चालतं तेव्हा कसं ती जेव्हा रस्ता वळतो तेव्हा ते बरोबर सांगितलं की डाव्या माणसाने किती पावलं आणि उजवीकडे थोडा वळसा जास्त असतं त्यांनी कसं जायचं. ही सगळी रचना ठरलेली असते. कुठेही बघणाऱ्या माणसाला असं गैर काही दिसतच नाही. तर तशी जी काही रचना आहे तशी रचना सगळं कसं बरोबर हलतं आहे अशी विरचना केली. मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखीला कैसा दळभारू उचलला. दळभारू म्हणजे सगळा सेना समूह ते जे सगळं सैन्य ती जी सगळी रचना केलेली आहे ती पांडवांची रचना कशी उचलली आहे बघा. एखादा पर्वत पुढल्या ह्याच्यात येणार गिरिदुर्ग की पर्वत एखादा उचलला जावा आणि जो पर्वतच हलावा तसं आपल्याला दिसेल. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. त्या द्रुपदाच्या कुमारांनी द्रुपदाच्या मुलाने हे सगळं रचलं आहे बरं का. गिरिदुर्ग बुद्धिमान आहे द्रुपदपुत्र त्याला तुम्हीच शिकवलं आहे. हे सगळं शिकवणारे तुम्हीच आहात ते तुम्हीच शिकवलं आहे. आणि अशी अलौकिक रचना त्यांनी केली आहे. जणू काही चालता डोंगरच असावा चालता किल्लाच असावा अशी व्यूहरचना तुम्ही केली आहे. जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देवोनी कुरुठा केला तेने हा सैन्य सिंधू पाखरीला. देख देख बघा 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 कसं केलं आहे तुमचंच ते असं ते कुत्सितपणा आहे सगळ्या बोलण्यामध्ये असं आपल्याला दिसेल. आचार्य तुम्ही याला काय 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 केलं तर तुम्ही शिक्षा पिला म्हणजे तुम्हीच विद्या दिली तुम्हीच शिक्षण दिलं. नुसतं एवढं नाही विद्या देऊन कुरुठा केला. तुम्ही विद्याशस्त्र सगळी विद्या तर दिली आणि कुरुठा केला म्हणजे जणू काही विद्येचा आगर सगळी विद्या तुम्ही त्याला दिली आहे असा कुरुठा केला आहे त्याला. म्हणजे अगदी तयार केलेला आहे तुम्ही काही न्यूनच ठेवलं नाही आहे. त्याच्याजवळ सगळ्या प्रकारचं ज्ञान तुम्हीच त्याला देऊन ठेवलं आहे. तेने हा सैन्य सिंधू पाखरीला. त्यांनी हा सगळा जो सैन्य सिंहू आहे सिंहासारखं सैन्याची रचना केली आहे ती सगळी रचना त्या दुष्टदुम्नाने म्हणजे द्रुपदपुत्राने केली आहे. आणि पुन्हा दोन दोनदा देख देख बघा 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 काय चाललं आहे ते हे बघा बघा मध्ये फार मोठं हे आहे की काय नेमकं चाललं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी आलं आहे. आता या तिसऱ्या श्लोकामध्ये फक्त दुष्टदुम्नाचं वर्णन आलं आहे. आणि आता दुष्टदुम्नाची कथा मी आपल्याला सांगितली. तो जो 2-3 ओव्यांमध्ये 93, 94, 95 तीनच ओव्या त्याच्यामध्ये आला आहे. दुष्टदुम्नाचं नाव घेतलं नाही आहे. प्रत्येकाला द्रुपदपुत्र एवढंच म्हटलेलं आहे आणि तुमचा विद्यार्थी पुन्हा पुन्हा तुम्ही शिकवला आहे तुम्ही शाळा केला आहे. 3 गोष्टी सांगितल्या. पांडवांचा दळभारू उचलला म्हणजे पांडवांचा सेनासमूह पाहिलात ना देखीला बघितलात ना कसा केला आहे असं दाखवलं आहे. दुसरं म्हटलं बुद्धिमंदे पंडुकुमारे तो तुमच्यामधला द्रुपदाचा तो मुलगा आहे तो कसा आहे तो प्रचंड बुद्धिमान आहे. म्हणजे द्रुपद पण बुद्धिमान आहे आणि मुलगा पण बुद्धिमान आहे. त्यामुळे अशा हुशार बुद्धिमान माणसाने हे सगळं केलेलं आहे. तुम्ही शिक्षा पिला कसे शब्द वापरले तुम्ही शिक्षा पिला तुम्हीच शिकवलात तुम्हीच त्याला शाळा मोठा केलात आणि विद्येत तरबेज केला कुरुठा केला एकदम त्याला सगळ्या प्रकारचं त्याला ज्ञान देऊ द्या. हे जे सगळे 3 ओव्यामध्ये 4 शब्द वापरलेत ना ते दृष्टद्युम्नाचं नाव न घेता माऊलीने वापरले. आता हे द्रोणाचार्य जर पाहिलं ना तर पांडवांचेच आचार्य आहेत हे त्याला दाखवून द्यायचं होतं की आम्ही पण तुमच्या गुरुकुलात शिकलो पण तुम्ही जरा पांडवांच्याच बाजूला तेच तुमचं लाडकं आहे असं आहे. तुम्हाला सगळं त्यांचंच प्रेम आहे मला माहिती आहे. त्यामुळे हे सगळं सांगण्यामागे हा उद्देश आहे की तुम्ही त्या बाजूला आहात तुमचं सगळं काय ते पांडवांकडे आहे. आता आमच्या बाजूला तुम्ही युद्धामध्ये उभे आहात नाईलाज म्हणून आहात तुम्ही जे काही राजा म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही मान्य केलेली आहेत म्हणून तुम्ही आमच्या बाजूला आहात हे सगळं न बोलता प्रत्यक्ष बोलला नाही आहे पण हे सगळं गृहीत धरलेलं या सगळ्या वाक्यांमध्ये असं येईल. ते नाव न घेता सारखं द्रुपदपुत्र तुमचा बुद्धिमान शिष्य याचा अर्थ तो आहे. आणि आपण मग असे बघितलं की एवढा मित्र असून सुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं होतं. त्यामुळे द्रोणाचार्यांना तसं पाहायला गेलं तर खरं म्हणजे काय काय शब्द लागले असतील विचार केला. अजून द्रोणाचार्य काहीच बोलत नाही ना. धृतराष्ट्र संजयचा संवाद आणि दुर्योधन द्रोणाचार्याला बोलतो. दुर्योधन एकतर्फी सगळं मारतोय त्यांच्यावर ते कुठे बोलत आहेत. मोठी माणसं अशीच असतात ती काही बोलत नाही ती काय असते ती कृती करतात ते बोलत नाहीत. द्रोणाचार्य बोलण्याचा कुठेच काही उल्लेख नाही मग तोच सगळं बोलतो आहे आणि असं सगळं झालं आहे. त्यामुळे पुढे असं झालं की जेव्हा याचा जन्म झाला दृष्टद्युम्नाचं सगळं झालं आणि या खरं तर द्रुपदाला द्रुपद जेव्हा द्रोणाचार्यांच्या पायाशी आला अर्जुनाने गुरुरक्षा म्हणून दिलं त्यावेळेला
ह्या द्रुपदाला अर्जुनाचा राग आलेला दिसत नाही. पांडवांच्या बाजूला तो आहे, तो काही केवळ द्रौपदीचे वडील म्हणून नाही आहे. तर तेव्हासुद्धा तो राग सगळा द्रोणाचार्यांवरच होता. अर्जुनाने खरं तर केलं ना, द्रुपदाला द्रोणाचार्यांच्या पायाशी घालण्याचं काम केलं अर्जुनाने. म्हणजे अर्जुनाचा पण राग यायला हरकत नव्हतं, पण अर्जुनावर द्रुपद रागवलेलं नाही आहे. कारण त्याला बरोबर कळलं आहे की हे अर्जुनाने आपल्या गुरूंसाठी केलेली गोष्ट आहे. त्या अर्जुनावर तो बिलकुल रागवलेला नव्हता. नाही तर आत्ता आपल्याला प्रश्न पडेल की अर्जुनाने हे सगळा उद्योग केला होता, तरी हा पांडवांच्या बाजूला का आला द्रुपद आणि दृष्टद्युम्न. तर तेव्हाच आपल्या लक्षात येईल की द्रुपद अर्जुनावर बिलकुल रागवलेला नाही. त्यांनी द्रोणाचार्यांबद्दल द्रुपदाच्या मनात राग होता आणि तो रागाचा परिणाम दृष्टद्युम्नाच्या जन्माला झाला. बरोबर. सगळं जे काही महाभारत घडलं ते द्रौपदीमुळे. ती ह्या द्रुपदाची मुलगी, द्रुपदाची मोठी मुलगी द्रौपदी, त्या द्रौपदीमुळे सगळं महाभारत घडलं. आणि हा दुसरा मुलगा दृष्टद्युम्न, द्रोणाचार्यांना मारण्यासाठी जन्म. पुढे द्रुपदाने आणखीन एक चाल खेळली, ती म्हणजे दृष्टद्युम्नाला द्रोणाचार्यांकडे शिकायला पाठवलं वगैरे. याच्यात सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं की ते नाही म्हणू शकत नाहीत याचा फायदा द्रुपदाने घेतला. गुरुकुलामध्ये जो कोणी शिकायला येईल तो कोणाचा मुलगा आहे याच्यावर त्याचा प्रवेश नाही आहे. जो कोणी येईल त्याला शिकवायचं, याचा फायदा द्रुपदाने घेतलेला आपल्याला दिसतो. नाही तर ज्याच्याशी आपलं एवढं वैर आहे तिथेच कशाला, त्याच शाळेत कशाला घालायला जायचं. पण तसं नाही केलं. आणि दुसरी एक गोष्ट द्रुपदाला पक्की माहिती होती की आज द्रोणाचार्यांनी इतकी अस्त्रशस्त्रविद्या शिकवणारा दुसरा कोणीच नाही आहे. कौरव पांडवांची पण मंडळी तिथेच जात आहे, तर आपल्या मुलाला सुद्धा यांच्याकडूनच शिकलं पाहिजे हा विश्वास मात्र द्रुपदाला होता बरं का. म्हणजे याचं पण आपल्याला विशेष वाटतं. आपण कलियुगातली मंडळी होता तेव्हा हे सगळे नातेसंबंध जेव्हा आपल्यासमोर असे येतात तेव्हा आपल्याला असं कसं केलं आहे नाही, ज्याच्याशी आपलं एवढं मोठं शत्रुत्व आहे तिथे कशाला आपल्या मुलाला पाठवायचं. तर ते आपला चष्मा सध्या असा आहे, पण तेव्हा असं नव्हता. त्यामुळे द्रुपदाला बिलकुल भीती वाटली नाही की आपल्या मुलाला आपण द्रोणाचार्याकडे शिकायला पाठवत आहे तर द्रोणाचार्य हातचं राखून शिकवतील की काय, असं बिलकुल वाटलं नाही. आणि त्यांनी ही द्रुपदाने त्याला ह्याच्यात पाठवलं. आणि मग दुर्योधन जे शब्द वापरतोय ना, तुम्ही शिक्षा पिला, तुम्ही शिकवला आहे, हे मुद्दाम तो स्मरण करून देत आहे की तुम्हाला संधी होती, या मुलाला सगळं शिकवण्याचं काही कारणच नव्हतं, पण तुम्ही शिक्षा पिला, तुम्ही त्याला सगळं शिकवलं आहे, तुम्ही त्याला कुरुठा केला आहे, तुम्ही त्याला असं सगळं शिक्षण देऊन मोठा केला आहे, तरबेज केला आहे, असं शब्दांमध्ये हा दुर्योधन द्रोणाचार्यांना पकडतो आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढल्या ओळीमध्ये, पुढल्या 4थ्या श्लोकामध्ये अत्रशूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधे युधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. 3ऱ्या ओळीमध्ये फक्त द्रुपदपुत्राचा उल्लेख केला, तेव्हा बाकी कोणाचाच केला नाही. 4था जो श्लोक आहे त्याच्यामध्ये मात्र आणखीन कोण कोण पांडवांच्या बाजूला योद्धे आहेत त्याचा उल्लेख दुर्योधन करतोय द्रोणाचार्यांजवळ. आणि तो म्हणतोय इथे कोण कोण आहे तर सगळे योद्धे आहेत, सेनापती आहेत, फार पराक्रमी आहेत. आणि त्याची यादी द्यायला आता सुरुवात केली. एकूण आपल्याला पुढे दिसेल की 18 पांडवांच्या बाजूच्या खास माणसांची नावं दुर्योधन घेणार आहे. सुरुवात द्रुपदपुत्रांनी झाली आहे आणि आता तो म्हणतोय अत्रशूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी. या युद्धामध्ये भीमासारखा आणि अर्जुनासारखे 2 जण आहेत ज्यांची भीती दुर्योधनाच्या मनामध्ये आहेच, त्यामुळे त्यांची नावं घेतली. पण भीमार्जुनासंबंधी आत्ता माऊली आपल्याला सांगणार आहेत की ते आपण नंतर वारंवार जिथे जिथे संधी मिळेल त्या भीमाबद्दल अर्जुनाबद्दल बोलू, काय बोलायचं ते माऊली आपल्याला पुढल्या वेळेस सांगतील. पण बाकीचे जे आहेत युयुधानो, विराटश्च आणि द्रुपदश्च, हे जे महारथी आहेत, हे जे सेनापती आहेत, यांना दुर्योधनाने खास महत्त्व दिलं आहे. आणि नाव घेऊन द्रोणाचार्यांजवळ तो सांगतोय. सेनापती जो असतो तो सगळ्या सैन्याचा आधारस्तंभ असतो, त्या यांची नावं मात्र दुर्योधन घेतोय. द्रोणाचार्य स्पष्ट सांगतोय. माऊली सांगतायत आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहात. माऊली 96व्या ओळीत सांगतायत की हे जे असाधारण असणारी सगळी व्यक्तिमत्व आहेत, विशेष त्यांच्याजवळ पराक्रम आहे आणि हे शस्त्रास्त्री प्रवीण, अस्त्रशस्त्रविद्येमध्ये पारंगत असणारी मंडळी आहेत. क्षात्रधर्मी निपुण, नुसते क्षात्र हे नाही तर क्षात्रधर्मी क्षत्रियांचा जो धर्म आहे, लढाईतला क्षत्रियांचा धर्म काय तर मारे तो झुंजेल, पाठ नाही दाखवणार, मेलो तरी चालेल पण झुंज देईल, असा जो क्षत्रियांचा धर्म आहे
तसा धर्मामध्ये निपुण असणारे हे सगळे वीर आहाते. माऊलींनी 96व्या ओवीमध्ये अजून नावं घेतले नाहीत. फक्त पांडवांच्या सैन्यामध्ये कसे शूरवीर असाधारण असणारे, क्षत्रिय धर्म जाणणारे, अत्यंत प्रवीण युद्धप्रवीण असणारी मंडळी आहेत एवढाच उल्लेख केला. आणि असे सगळे युद्धाला तयार असणारे वीर पांडवांच्या सैन्यामध्ये आहे असं माऊली म्हणतात. पुढे म्हणतात, जे बळे प्रौढी पुरुषे भीमार्जुनासारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेचे. भीमार्जुनासारखे जे खास लोक आहेत ना, त्यांचं मी नंतर तुम्हाला वर्णन करून सांगेन. त्यांच्या इतके पराक्रमी दुसरे कोणी नाहीच आहे. तर पांडवांच्या बाजूला भीम आणि अर्जुन आहेत, हे जे काही अनुभवी आहेत ते मी योग्य प्रसंगी त्यांचं वर्णन करेन. म्हणजे आत्ता वर्णन करण्यामध्ये ओळ्या खर्च केल्या नाही आहेत. एथ युयुधानु सुभटो आला असे विराटो महारथी श्रेष्ठ द्रुपदू वीरू. पण हे जे तीन आहेत, युयुधान, राजा विराट आणि महारथी श्रेष्ठ द्रुपद, म्हणजे दृष्टद्युम्नाचे वडील. आता मगाशी त्याचं द्रुपद पुत्र वर्णन करून झालं. आता प्रत्यक्ष द्रुपदाचं नाव मात्र दुर्योधनाने घेतलं आहे. हा द्रुपद कसा द्रोणाचार्यांचा शत्रू होता ते पण आपण गोष्टीतून पाहिलं आहे. या तिघांना विशेष दुर्योधन घाबरलेला आहे. ते पांडवांच्या बाजूला आहे म्हणून घाबरलेलं आहे. आता या सगळ्यांचा महाभारतामध्ये एवढं काय महत्त्व आहे हे आपल्याला माहिती असेल तर मजा येईल. यांची नावं त्यांनी का घेतलेली सांगण्यामध्ये. माऊलींनी आत्ता त्याचं वर्णन हे केलेलं नाही आहे, परंतु आपल्याला यांचीच नाव का घेतली ही थोडी माहिती असायला हवी, म्हणून आपण थोडी माहिती करून घेणार. युयुधान याचा अर्थ सात्यकी. त्याचं काही ठिकाणी नाव सात्यकी आहे, पण त्याचंच नाव युयुधान. महाभारतात ते पण आपल्याला कळेल की काही वेळा वडिलांच्या नावावरून, काही वेळा आपल्या कुळाच्या नावावरून अशी नावं ठेवून एकाच माणसाला दोन चार नावं असतातच. त्यामुळे हा जो आहे युयुधान म्हणजे सात्यकी, हा अत्यंत कुशल सेनापती आहे. आणि नुसता युद्धामध्ये कुशल नाही तर त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की त्याचा कुणीच पराभव करू शकलेलं नाही. अपराजिता असंच त्याला नाव दिलेलं आहे की त्याला कुणीच पराभूत करू शकलेलं नाही आहे. ह्या सात्यकीच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी महाभारतात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे हा कृष्णाच्या वंशातला आहे, म्हणजे सगळी यादव सेना कौरवांच्या बाजूला आणि कृष्ण पांडवांच्या बाजूला अशी योजना झालेली होती. पण तरी देखील सात्यकी म्हणाला, मी कृष्ण तुझ्याचबरोबर राहणार. त्यामुळे सात्यकी फक्त या बाजूला आहे कृष्णाच्या कुळातलाच, अत्यंत सत्यवादी आहे, प्रामाणिक आहे, युद्धकुशल आहे. आणि अशा ह्या सात्यकीचं भय दुर्योधनाला वाटावं म्हणून हे कारण आहे, म्हणून त्याचं नाव घेतलेलं आहे सात्यकीचं. अर्जुनाकडून त्यांनी धनुर्विद्या संपादन करून घेतली. असं म्हणतात की भक्तिभाव कृष्णाकडून त्यांनी शिकला आणि क्षत्रियाचं जे शस्त्रास्त्रविद्येचं ज्ञान होतं ते सगळं अर्जुनही त्याला शिकवलं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर हा सात्यकी नंतरच्या पिढीतला आहे. अर्जुनाने शिकवलं आहे म्हणजे तो लहान आहे हे पण दाखवून द्यायचं आहे. तरी देखील सात्यकीचं भय दुर्योधनाला आहे आणि दुर्योधन त्याचं हे करत आहे. दोन गोष्टी त्याच्यामध्ये अशा आपल्याला दिसतात की जेव्हा कृष्ण शिष्टाई करायला, युद्ध होऊ नये याचा एक शेवटचा प्रयत्न करायला कृष्ण कौरवांकडे गेला होता. आणि या युद्धानंतर काय काय घडेल आणि किती सगळ्यांना ते त्रासदायक होईल त्याच्याविषयी युद्ध न करता काय करता येईल अशा प्रकारची शिष्टाई करण्यासाठी प्रत्यक्ष कृष्ण कौरवांकडे गेला होता. आणि त्यावेळेला या दुर्योधनादी सगळ्या मंडळींनी एक डाव तयार केला होता. तो डाव सात्यकीला कळला होता. डाव असा होता की कृष्णाला पकडून बंदीच करून टाकायचं, म्हणजे मग पांडवांच्या बाजूला कृष्ण गेलाच नाही की कामच होईल आपलं, बाकी काही करायला नको, असा सगळा त्यांनी डाव रचलेला होता. हा सात्यकीला कळला होता. आणि म्हणून सात्यकीने काय केलं, जी यादव सैन्य सगळं कौरवांच्या बाजूला गेलेलं होतं आणि कृष्ण फक्त इकडे होता, त्या यादव सैन्याला जागरूक केलं. त्याला सांगून ठेवलं की माझी आज्ञा आली की युद्धाला उतरायचं. सगळं लक्ष होतं त्या दुर्योधनादी मंडळी ह्या कृष्ण काय त्यांच्या जाळ्यात अडकणारा होता का, पण सात्यकीला काळजी होती हे सात्यकी पाहत होता. आणि मग झालं असं की या कौरवांच्या सेनेमध्ये ना कोणी कृष्णाला हात लावू शकलं ना सात्यकीला सुद्धा कोणी हात लावू शकलं. काही ती शिष्टाई झाली नाही, म्हणजे ते कौरवांनी ऐकलं नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु त्यांचं जे की बंदिस्त करायचं होतं कृष्णाला तसं काही घडलं नाही. कृष्ण सुखरूपपणे परत पण आला होता. कोणीच त्या कृष्णाला हात लावण्याची हिंमत केली नाही. हा एक प्रसंग सात्यकीला माहीत असल्यामुळे टळला असं म्हणूया, ते काही घडलं नाही.
कारण सात्यकी तिथे अलर्ट होता. आणि असं असतंच साधारणपणानं हेर खातं इतकं तयार असतं सगळीकडलं की सात्यकीनी यादव सेनेला सगळं तयार राहायला सांगितलं आहे वगैरे वगैरेची गोष्ट कौरवांकडे कळली पण असेल, त्यामुळे कोणी हात लावायला धजलं नसेल. त्यामुळे सात्यकीचा हा एक महत्त्वाचा रोल महाभारतामध्ये दिसतो. आणखीन एका ठिकाणी सात्यकीचा रोल आहे की पांडव जेव्हा वनवास अज्ञातवास सगळा झाला आणि जेव्हा परत आले तेव्हा अभिमन्यूचा विवाह झाला. या अभिमन्यूच्या विवाहामध्ये खूप मंडळी जमली होती आणि विवाहाच्या वेळेला जमलेल्या सगळ्या लोकांच्यामध्ये घडलं असं की बलरामाने या कौरवांच्या बाजूनं त्यांची भलावण केली. कृष्णाचा भाऊ बलराम, या बलरामाने इतकी कौरवांची भलावण केली की तो म्हणायला लागला की पांडवांनी जरा दुर्योधनाची मनधरणी करावी, जरा त्याच्याशी गोड बोलावं, काय आपल्याला आहे ते मागावं, त्यांनी दिलं त्याच्यात समाधान मानावं, असं हा बोलायला लागला. आता लग्नाच्या वेळेला अनेक राजे सगळे जमलेले होते आणि तिथे बलराम मोठी कौरवांची भलावण करतोय. सात्यकी तिथे हजर होता. सात्यकीच्या लक्षात आलं की हे बरोबर नाही चाललेलं, ज्याची सत्याची बाजू आहे त्यालाच तुम्ही सांगताय तू नमतं घे, हे काही बरोबर नाही. त्या सात्यकी खवळून उठला आणि सात्यकीने सगळ्यांच्या समोर सांगितलं की पांडवांची बाजू न्यायी आहे, पांडवांची बाजू सत्याची आहे. तो एवढंच बोलून थांबला नाही. तो मला दुर्योधनाची समजूत वगैरे काढणं आता शक्य नाही आहे. समजूत जर काढायची असेल तर रणांगणावर तीक्ष्ण बाणानेच समजूत निघेल. आता दुसरा काही पर्याय नाही आहे. युधिष्ठिराच्या पायाच पडायला मी लावणार आहे त्याला, असं सात्यकीने भर सगळ्या मंडळी जमली होती त्या याच्यामध्ये. इतका हा सात्यकीचा जो काही लहान असून वय कमी असूनसुद्धा सात्यकीच्या या गोष्टी दुर्योधनाने जवळून पाहिल्या होत्या. त्यामुळे दुर्योधन नाव घेऊन सांगतोय द्रोणाचार्याला की अहो सात्यकी पण तिथे आहे. घाबरलाय तो तिथे की सात्यकी कसा आहे त्याला कळलं आहे. विराट राजाचं पण नाव घेतलं आहे. विराटाबद्दल पण आपल्याला माहिती आहे की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा विराटाकडे होते. म्हणजे वेश बदलून ओळखता येणार नाही अशा पद्धतीनं 1 वर्ष काढायचं होतं. त्यामुळे विराटाकडे ते राहिले होते. विराटाच्या राज्यामध्ये सेवेकरी म्हणून ते राहत होते. वेश इतका पालटला होता की बघणाऱ्याला कळणारच नाही की हे पांडव आहेत म्हणून. पण हेर खातं होतं, त्यामुळे हेर खात्याकडून कळलं होतं. कौरवांकडे बातमी आली होती की बहुतेक हे पांडव विराटाकडे आहेत. आता जर का त्यांना उघडपणानं म्हणजे ते कळलं आपल्याला की आहेत पांडव इथे आहेत, ज्यांना आपण ओळखलं, तर पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास, मग आपलं कामच झालं. ते 13 वर्ष यांचा काही प्रश्नच नाही. आपण अगदी आनंदाने राज्य करू शकतो. आणि हे दुर्योधनाला करायचं होतं. कुठून तरी या पांडवांना उघडं पाडायचं होतं. हे जर पडले असते तर आपलं काम होणार होतं. म्हणून या दुर्योधनाने विराटावर स्वारी करायचं ठरवलं. पण आता करायचं कसं? इतकं काही सोपं नाही. एखाद्या राजाला युद्धाचं आव्हान द्यायचं तर देणार कसं? त्यामुळे विराटाकडे पांडव आहे. बरं, आता नेमका कालावधी असा होता की संपत येणारं वर्ष होतं. ते फार अवधी नव्हता. लगेचच हे सगळं करायला होतं. युद्ध सैन्य जमवीन आणि मग काहीतरी विराटाची खोडी काढेल आणि विराटावर चाल करेल, एवढं सगळं करायला अवधी नव्हता. त्यामुळे विराटावरती काहीतरी करून आक्रमण करून काहीतरी योजना आखायला हवी होती. कुठून तरी पांडव आपल्याला ओळखता यायला हवे होते, असा दुर्योधनाचा डाव होता. पण झालं असं की त्यांनी हे केलं की ह्या विराटाच्या गायी पळवायचं ठरवलं. आणि गायी ह्या त्या काळामध्ये धन होतं. गायींवरती तो किती राजा श्रीमंत आहे ते ठरायचं. त्यामुळे 1 लाख विराटाच्या गायी या कौरवांनी पळवून आणायचं ठरवलं. आणि मग त्या शोधायच्या निमित्ताने सगळी सेना बाहेर येईलच. आणि पांडव जर विराटाकडे राहत आहेत तर ते पांडव विराटाच्या मदतीला येणारच. आणि ते मदतीला आले की आपण त्यांना पकडायचंच, असा सगळा त्यांचा डाव होता. म्हणून विराट नगरीतल्या 1 लाख गायी पळवायचं ठरलं. आणि हा जो काही डाव खेळला होता त्याने, पण तसं हे केलं नाही. ते आले म्हणजे सहाय्य करायला सगळी मंडळी आली, पण त्यांना ओळखता आलं नाही आणि ते त्या मुदतीत घडलं नाही. पण तरी देखील दुर्योधनाला असं वाटलं की ओळखता नाही आलं तर नाही आलं, पण निदान ती जर मंडळी बाहेर आली या गायींना शोधायच्या निमित्तानं, त्या म्हणजे सैन्याबरोबर युद्ध करायला आली, तर त्यांच्याकडे काही तर मदतीला कोणी नाही. अचानक आलेला घाला आहे, अचानक आपण युद्धाचं हे देतो आहे, त्यामुळे त्याला संपवणं आपल्याला शक्य आहे. असा पण दुर्योधनाचा त्याच्यामागे डाव होता की ठीक आहे 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास एवढं सगळं नाही घडणार, पण निदान आपण त्या विराटाच्या गायी पळवल्या आणि त्या पळवून त्या परत मिळवण्यासाठी हे 5 पांडव मदतीला येतील विराटाच्या, आणि त्यावेळेला आपण त्याला खतम करून टाकू.
अशा प्रकारचा विचार दुर्योधनाने केला होता. पण घडलं काहीतरी वेगळंच. गायी पळवल्या गेल्या, ठीक झालं. आणि त्या गायी पळवताना त्या विराटाच्या सैन्याने दुर्योधनाच्या सैन्याचा पराभव केला, हे पण झालं. त्याबरोबर त्या कौरवांच्या सैन्यावर संमोहनास्त्र सोडलं गेलं. संमोहन याचा अर्थ असा आहे की त्याला सगळ्यांना भूल पाडली. किती भूल पाडली की त्याला त्यांच्या वस्त्राचं पण भान राहिलं नाही. सगळ्या वीरांना लज्जित करून टाकलं. आणि इतका अपमान झाला की तो इतका ताजा होता की तो दुर्योधन विसरलेला होता, म्हणून विराटाचं नाव घेतलं. नाही तर विराटाचं नाव घेण्याचं कारण काय आहे, तर विराटाने जे काही दाखवलं आणि त्यावेळेला आपला जो काही म्हणजे खरोखरच शर्मेनी मान खाली घालायची वेळ आली. कारण ही सगळी जखम ताजी होती, नुकतंच केलेलं होतं सगळं, म्हणून पण विराटाचं नाव घ्यायला लागलं. पुन्हा द्रुपदाची मुलगी द्रौपदी आहे, हिच्यामुळे सगळं घडलं होतं. ही हसली होती ना कौरवांना, त्यामुळे घडलेलं होतं सगळं. मग आता द्रुपद हा पांडवांचा सासरा आहे, विराट हा त्या अभिमन्यूचा सासरा आहे. आता हे दोघं आपापल्या मुलीसाठी पांडवांच्या बाजूला येणारच. आणि म्हणून पांडवांच्या बाजूला विराट आणि द्रुपद आहे. आपल्याला तिघही जण कळले. द्रुपद कोण कळला, धृष्टद्युम्न पण कळला, विराट पण कळला आणि सात्यकी पण कळला. अशा सगळ्यांना त्यांनी त्याचा उल्लेख करण्याचं कारण काय, तर हे सगळे भीती वाटणारे, दुर्योधनाच्या पायाखाली वाळू हे करणारे होते. मला वाटतं आता आणखीन काही वीरांची नावं त्यांनी घेतली आहेत. त्या वीरांबद्दल सुद्धा माऊलींनी या 3 व्यक्तींबद्दल आत्ता काहीच सांगितलेलं नाही. पण या आता येत्या अध्यायामध्ये बऱ्याचदा यांचा उल्लेख पुन्हा येणार आहे. तेव्हा आपल्या लक्षात यावं की हा युधान कोण आहे, सात्यकी कोण आहे, हे आपल्या लक्षात यावं आपण आत्ता घेतलेलं आहे. आता ते 5व्या-6व्या ओळीमध्ये श्लोकामध्ये आणखीन काही नावं घेणार आहे पांडवांकडीच. दृष्टकेतुश्च कितानक काशीराजस्य वीर्यवान पुरीजित कुंतीभोजस्य शैब्यस्य नरपुंगवः युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्र द्रौपदयाश्च सर्व एव महारथा. 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये आणखीन पांडवांच्या बाजूची नावं घेतली. ही सगळी आपल्याला कितीही महाभारत माहिती असलं तरी आपल्याला त्या वेळेला ती व्यक्ती काय नेमकी महत्त्वाची होती आणि त्याचं नाव एवढं का घेतलं आहे हे लक्षात येत नाही. याच्यासाठी काही माऊलींनी फार ओव्या खर्च केल्या नाहीत. एक 5 ओव्यांमध्ये माऊलींनी या सगळ्यांना तसं पाहायला गेलं तर त्यांचा फक्त उल्लेख माऊलींनी केला. त्याचं कारण मी मगाशी आपल्याला बोलता म्हटलं, माऊली दुष्टांना पण दुष्ट म्हणत नाही. दुष्टांची दुष्टबुद्धी जाऊ दे हे माऊलींचे उद्गार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांची नावं घेताना दुर्योधनाच्या मनामध्ये काय दुष्टावा आहे हा माऊलींसारख्या अत्यंत कनवाळू असणाऱ्या त्या मनाला बहुतेक हिंमत झाली सांगायची. नको नंतर सांगतो असं म्हणून त्यांनी आत्ता यांचा दुर्योधनातल्या दुराच्या मनात ही नावं घेताना काय वैर भावना आहे ती सांगितली नाही आहे, नुसता त्यांचा उल्लेख केला आहे. अर्थात महाभारतामध्ये या सगळ्याचा उल्लेख आहे. या येत्या म्हणजे अर्जुनाचा विषाद सांगताना या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला हव्या यासाठी आपण सांगितल्या. ह्या सगळ्यांची नावं आणि या सगळ्यांची नावं का घेतली याचा विचार आपण पुढल्या वेळेला करूया. आज आपण इथे थांबूया. पण सात्यकी, विराट, धृष्टद्युम्न आणि द्रुपद ही फार महत्त्वाची मंडळी पांडवांच्या बाजूला आहेत हे आपण लक्षात ठेवूया. नंतर जेव्हा शंख वाजवण्याचा वगैरे सगळं येईल त्या पुन्हा एकदा ही नावं येणार आहेत. त्यावेळेला मग आता पुन्हा हे सांगायची आपल्याला आवश्यकता भासणार नाही, कारण आपल्याला ते माहिती असेल. 18 नावं पांडवांच्या बाजूची दुर्योधनाने घेतली द्रोणाचार्याला सांगताना, आणि कौरवांच्या बाजूची एवढी नावं घेतलेली नाहीत बरं का. त्याचं कारण पण आपण नंतर पाहणार आहोत. एवढ्या 18 जणांची नावं घेऊन दुर्योधन द्रोणाचार्याला कसा टोचतोय ते आपल्याला कळेल. पुढल्या वेळेला आपण अन्य सगळ्या योद्ध्यांची नावं बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.